तर दुसरा मोठा गैरसमज आहे की क्लाउड घेतला की तो ऑटो स्केलिंग आपोआप होतं. पण हे पूर्णपणे चुकीचं आहे. क्लाउड म्हणजे काही मॅजिक नाही. समजा तुमच्या इमारतीत पाण्याची टाकी आहे. पाणी वाढवायचं असेल तर पाईप लावावा लागतो, मोटर कॉन्फिगर करावी लागते, लिमिट ठरवावी लागते. क्लाउड स्केलिंग पण अगदी तसंच आहे. क्लाउडमध्ये स्केलिंगसाठी ऑटो स्केलिंग कॉन्फिगर करावं लागतं. लोड बॅलन्सर वापरावा लागतो. लिमिट्स आणि रूल्स ठरवावे लागतात. हे सगळं केलं नसेल तर क्लाउड स्केल होणारच नाही. जर आर्किटेक्चर चुकीचं असेल तर एकाच सर्व्हरवर सगळं लोड स्केलिंग मॉनिटरिंग होईल तर काय होईल? मग परफॉर्मन्स नक्कीच खराब होईल. डाऊन टाईम आणि खूप मोठं बिल देखील येईल. म्हणजेच बॅड आर्किटेक्चर हेच कॉस्टली क्लाउड असण्याचं कारण आहे. क्लाउड महाग नाही, क्लाउड चुकीच्या डिझाईनमुळे महाग पडतो. जर क्लाउड योग्य वापरला तर तो नक्कीच स्केलेबल आहे, कॉस्ट इफेक्टिव्ह आहे आणि पॉवरफुल आहे.